आता बातम्या पाहूया विस्तारानं। सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीवर हा आरोप केलेला आहे। अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत वक्तव्य करताना राज्य सरकारवर टीका केलेली आहे। सरकारनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। तर अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी। पाहूया। माहूरच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, आपण इथे आलेला आहात, काय रेणुका मातेचरणी आपण साकडं घातलेलं आहे, काय सांगाल? मी तर रेणुका मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि देवाला काही मागितलंच पाहिजे अशातला काही भाग नाही। देवाची मनोभावे पूजा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, एवढंच मला वाटतं। ती मी केलेली, काही मागत बसलो नाही देवाला। माहूर हा तीर्थक्षेत्र आहे, 3 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे। याचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे, याबद्दल काय सांगाल? नाही, बरोबर आहे, विकास अजून आपण सगळे हिंदुत्ववादी सरकार आहे असं सातत्यानं म्हणतो, पण तो अजून तुळजापूर विकास प्राधिकरणाचं तसंच भिजत घोंगडा आहे, पंढरपूरचं तसंच आहे, माहूरला सुद्धा जो प्राधिकरण रद्द झालेला आहे। रस्ते जे आहे, यवतमाळच्या नंतर जे मराठवाड्याची बाउंड्री लागते नांदेडचे रस्ते नीट नाही आहे अजून। लोकांना आणखी सुविधा जर चांगली मिळते, इथले भाविक येतील, इथलं मला असं वाटतं त्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल। परंतु सरकार तेवढं सिरियसली घेत नाही। मला असं वाटतं येणार काळात अशा पद्धतीनं निर्णय घ्यायला सरकारला भाग पडू। सरकारकडून जे आहे ते सातत्याने शक्तिपीठ महामार्ग करण्याचं मानस आहे, मात्र शेतकरी जे आहेत ते याला विरोध करतायत, आंदोलन करतायत। यवतमाळचे शेतकरी असतील, माहूरचे शेतकरी असतील, त्यांचा हा शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे, काय सांगाल? हे पहा, आता जे मार्ग आहेत तेच नीट सुरळीत केले पाहिजे। नवीन मार्ग करण्यापेक्षा जे मार्ग आहेत, आता काय स्थिती आहे, आता या माहूरला येणार रस्त्याची काय स्थिती आहे, तेच तुम्ही दुरुस्त करणे। वर्षानुवर्ष अशाच खराब रस्त्याने तुम्ही नवीन शक्तिपीठ काय करत बसले? शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावायचं, मला असं वाटतं हे काही शक्तिपीठ हे काही त्यांनी प्रसन्न थोडी होणार आहे। जे रस्ते ते चांगले करा, शेतकऱ्यांना त्रास नका देऊ, ही भावना मला वाटतं शेतकऱ्यांची पण आहे आणि जनतेची पण आहे। आपल्यासोबत होते अंबादास दानवे। शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम सरकारकडून करण्यात येत आहे असं सांगण्यात आलं आहे। संदेश कान्हू, जय महाराष्ट्र न्यूज, माहूर।